नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 2/8/2024 रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगार यांनी फिर्याद दिली की माझा आतेभाऊ प्रमोद केरुजी वाघ यास यश टायर्स समोर असताना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद घालून सद्दाम मलिक याने टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यास जीवेठार मारण्याचे उद्देशानं डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते। त्यावरून फिर्यादी यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती। त्यानंतर उपचार दरम्यान प्रमोद वाघ याचा जागीच मृत्यू झाला होता। सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे व संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस शाखा नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सद्दाम मलिक हा वडाळा गाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाल्यानं सदरची बातमी व पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात स्वान केले। पथकाने वडाळा गाव परिसरात सदर आरोपितांचा अहोरात्र भर पावसात शोध घेत आरोपी हा वेळोवेळी त्याचे ठिकाण बदलून फिरत होता। त्याचे प्रत्येक ठिकाणी नमूद पथक मागावर होतं। सदर आरोपी हा वेश बदलून नाशिक रोड इंदिरानगर वाहाळा गाव मुंबई नाका नानावली मुंबई नाका परिसरात फिरत होता। परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून पथकानं त्यास मोठ्या शिताफीनं पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सलीम मलिक त्यास गुन्ह्याचे अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं त्याचा साथीदार योगेश पगारे राहणार शेहडी याचे मदतीने जुन्या वादाची कुरापत काढून प्रमोद वाघ यास जीवेठार मारल्याची कबुली दिली। त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आलाय। तरी आरोपितास पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलाय। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या टीमनं केलेली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून CR नंबर 410/24 भारतीय न्याय संहिता कलम 109-305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता। सदर घटनेमध्ये प्रमोद वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्याय संहिता 103(1) हे लावण्यात आलेलं होतं। सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिट 1 मधुकर कड, API हेमंत तोडकर, PSI रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे। आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे। सदरची कारवाई ही PI मधुकर कड, API हेमंत तोडकर, PSI रवींद्र बागुल, हवालदार विशाल काटे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, संदीप भांड, नजीम खान पठाण, विशाल देवरे, समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे। सर जो मयत झाला यातील फिर्यादी आणि
आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत. फिर्यादी हा मयत फिर्यादी मयत आणि एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.